कल्याण डोंबिवलीमध्ये मी आता प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना जे कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत, जे घाण झालेले आहेत, ती पहिली साफ करण्यासाठी आमच्या पक्षाचं प्राधान्य राहील। दुसरा प्राधान्य की एवढी मोठी 20 वर्ष महापालिका विशिष्ट पक्षाच्या हातामध्ये सत्ता आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता आहे, 2 वेळा त्यांची सत्ता या राज्यात आली, आज केंद्रामध्ये देखील ते सत्तेचे वाटेकरी आहेत। त्या पक्षाला मत देऊ विकासाच्या म्हणजे ज्या महापालिका तो न होता त्या निवडून आजपर्यंत जर बघायचं झालं तर आम्ही आमच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये जो विकास केलेला आहे त्याच्या 1% देखील या 20 वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकास झालेला नाही। माझा दावा आहे की आमच्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील त्या वॉर्डामध्ये जो विकास झालेला असेल हा इतिहास जमा असेल असा विकास करण्याचा दावा माझा बहुजन विकास आघाडी पक्ष करतो हे या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे निक्षून सांगतो। लोकांनी मतं दिली या पूर्ण भारत देशामध्ये, त्यावेळेस अच्छे दिन जे लोकांना पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं आहे की नाही, लोकांनी ठरवायचं आहे। आता जर आपण चुकीच्या माणसांना मतं दिली, सत्ताधाऱ्यांना पैसे घेऊन मतं दिली तर तुमच्या वाटेला जो डालीचा भाव आज 200 रुपये तो 400 रुपये करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना मतं द्या। नाही जर तुम्हाला सुख सुविधा पाहिजे असतील तर आम्हाला मतं द्या। ज्या वेळेस त्यांनी दिशाभूल करून 20 वर्ष या महापालिकेत काढली, आता केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्र सरकारमध्ये सत्ता आहे, ते हेच करणार आहेत की अच्छे दिन कशाला म्हणतात हेच त्यांना माहित नाही, फक्त लोकांना फसवायचं काम केलं, खोटी आश्वासनं दिली आणि म्हणून त्यांनी सत्ता मिळवली। पुन्हा जर तीच पुनरावृत्ती करायची असेल तर लोकांनी त्याचा विचार करावा एवढंच मला सांगायचं आहे। बीजेपीने काय केलं, सेनेने काय केलं, काँग्रेसने काय केलं, राष्ट्रवादीने काय केलं आणि कल्याण डोंबिवलीला मनसेला देखील सत्ता दिली होती त्यांनी काय केलं याला आम्ही महत्त्व देत नाही। आम्ही गरीबाला काय पाहिजे त्याला महत्त्व देतो आणि हितेंद्र ठाकूरांचा जो नारा आहे वसई विकास हाच जनतेचा। धन्यवाद सर। चला